हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज माझं जिममध्ये होतं बॅक डे. मी युजली हे 5 एक्सरसाइजेस करते बॅकसाठी. फर्स्ट तर तुम्हाला माहीतच आहे डेडलिफ्ट. मी स्टार्ट केलं माझ्या वॉर्मअपनी, जे होतं 40 kgचं. डेडलिफ्ट जे आहे ते ॲक्च्युली सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे. मग मी माझं नेक्स्ट सेट जे केलं ते वेट इन्क्रीज केलं. मी 15 साईड टाकले. त्याचं 1 रॅप मारलं मी. डेड एक कंपाऊंड एक्सरसाइज असल्यामुळे मल्टिपल मसल ग्रुप टार्गेट करतं, जसं की लॅट्स, ग्लूट्स, हॅमस्ट्रिंग. मग मी माझं थर्ड रॅप जे केलं, जे 60 kgचं 1 रॅप केलं. त्यानंतर 70 kgचं बार रॅक केलं. एक टिप देते डेडलिफ्ट करताना, न्यूट्रल स्पाइन ठेवा आणि स्ट्रॉंग कोर ठेवा फ्युचर इंजरीज अवॉइड करण्यासाठी. नेक्स्ट ट्रॅक केलं 90 kg. ज्यांना माहीत नाही ते बोलतील हे 90 kg नाही, पण युजली आपण बार वेट ही काउंट करतो, म्हणून तुमचं ही PR नेक्स्ट टाइम विथ बार वेट सांगा, कारण आपण तर बार पण लिफ्ट करत आहोत, मग ते वेट ॲड केलंच पाहिजे आपण. लास्ट मी केलं 100 kgचं सिंगल रॅप. आज माझं होतं व्हॉल्यूम डे, तर मी व्हॉल्यूम डेच्या दिवशी 90 kgचे 3 सेट्स मारले, पण फक्त 3 रॅपचे, तर 3 रॅप्स 3 सेट्स असं मारलं. त्यानंतर मी प्रॅक्टिस केलं सुमो डेड, पण ते लाईट वेट घेतलं 60 kg आणि तेही व्हॉल्यूम केलं. युजली जे एकदम हेवी डेड करायचा गोल असतो ना, तर सुमो डेडनी जास्त अचीव्ह होतं कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल. म्हणून तुम्ही नोटीस केलं असाल की पॉवर लिफ्टर्स युजली सुमो डेड मारतात. सुमो डेड मी केले 15x3. सुमो किंवा कोणत्याही एक्सरसाइजसाठी प्रॉपर फॉर्म खूप क्रुशियल आहे. जर तुम्ही नवीन असाल सुमो डेडलिफ्टसाठी, तर प्लीज कन्सिडर करा ट्रेनरची हेल्पसाठी, फ्युचर इंजरी रिस्क अवॉइड करण्यासाठी. नेक्स्ट मी केलं बेंट ओव्हर रो विथ बार्बल. फर्स्ट ट्राय केलं फ्री वेट. बेंट ओव्हर रो ॲक्च्युली टार्गेट करतं लॅट्स, ट्रॅप्स, रेअर डेल्ट. एक टिप आहे ह्या एक्सरसाइजसाठी की बॅक स्ट्रेट आणि स्क्वीज युअर शोल्डर ब्लेड्स ॲट द बॉटम. फ्री वेट केल्यानंतर मी 5 kg असाइड लोड केलं, म्हणजे टोटल 30 kgs आणि 12 रॅप्स ईच सेट केले. अशी करून मी 3 सेट्स केले. बेंट ओव्हर रो डंबलनी सुद्धा करता येते. हायली इफेक्टिव्ह कंपाऊंड एक्सरसाइज आहे. टार्गेट करतं मल्टिपल मसल ग्रुप. प्रायमरीली अपर आणि मिडल बॅक वर्क करतं. न्यूट्रल स्पाइन मेंटेन करा, कोर एंगेज करा आणि अवॉइड करा एक्सेसिव्ह मोमेंटम. लॅट पुल डाऊन हे होतं माझं नेक्स्ट एक्सरसाइज. टार्गेट करतं बायसेप्स आणि ट्रॅप्स. फोकस करा कंट्रोल्ड मुवमेंटवर आणि अवॉइड करा युझिंग मोमेंटम. वेट्स ॲडजस्ट करा तुमच्या अकॉर्डिंग आणि जे पण वेट लोड कराल त्याचे करा 3 सेट्स 12 रेप्स. लॅट पुल डाऊन एक स्टेपल एक्सरसाइज आहे स्ट्रॉंग आणि वेल डिफाईन्ड अपर बॅकसाठी. चेस्ट अप, एक्सेस स्विंगिंग अवॉइड करा आणि वेट कंट्रोल करा. हे आहे सीटेड केबल रो. टार्गेट करतं आपली मिडल बॅक, लॅट्स, ट्रॅप्स आणि रेअर डेल्ट. चेस्ट अप ठेवा आणि स्क्वीज युअर शोल्डर ब्लेड्स टुगेदर ॲट द एंड ऑफ ईच रॅप. सीटेड बेंट रो एनहान्स करतं अपर बॉडी स्ट्रेंथ. एक इफेक्टिव्ह एक्सरसाइज टू टार्गेट अपर अँड मिडल बॅक मसल्स. ह्याचेही जे पण वेट तुम्ही लोड कराल तर त्याचे 3 सेट्स करायचे आहे. टार्गेट करा मिनिमम 12 रेप्स करण्यासाठी. लास्ट एक्सरसाइज जे केलं मी ते होतं श्रग. शोल्डर श्रग एक स्ट्रेट फॉरवर्ड असून सुद्धा एक इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे, जे प्रायमरीली फोकस करतं ट्रॅपेझस मसलला. काही लोक हे शोल्डर वर्कआउटलाही करतात आणि काही लोक हे बॅक वर्कआउटलाही करतात, पण युजली आपण करतो बॅक वर्कआउटसाठी, जे टार्गेट करतं आपले बॅक मसल. शोल्डरचं यूज होतं पण ते टार्गेट करतं बॅक मसल्सला. जेही वेट स्ट्रगसाठी यूज कराल तेही 3 सेट्स करा. टार्गेट करा 12 रेप्स आणि शक्यता लो वेटनी ट्राय करा, कारण आपण काय करतो इगो लिफ्टिंगमध्ये हेवी वेट्स घेतो आणि त्यांनी आपले रेप्सही बरोबर नाही जात आणि फॉर्मही फुल चुकीचा असतो. म्हणूनच लो वेटपासून ट्राय करा आणि प्रॉपर सेट्स मारा. तर असा होता माझा बॅक डे. आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या तुमची आणि धन्यवाद.